हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट उद्या उमेदवाराची घोषणा करणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे, धनराज विस्पुते यांची माघार, मात्र भाजपच्या विवेक कोल्हेंची अपक्ष उमेदवारी कायम। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या विविध संस्थांवर शासकीय विभागांची धाड, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध विभागांची छापेमारी। कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच सुटला, शिंदे गटाच्या संजय मोरेंची निवडणुकीतून माघार, भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा। विधान परिषद निवडणुकीचा महाविकास आघाडीमधील पेच सुटला, कोकण पदवीधर काँग्रेस लढवणार, तर नाशिक शिक्षक मतदारसंघ ठाकरे गट लढवणार। विधानसभेच्या तयारीला लागा, 25 वर्षांपूर्वीची जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारी शिवसेना विरोधकांना दाखवा, उद्धव ठाकरेंच्या विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना। 2-4 जागा जास्त मिळाल्यामुळे कोणी शेफारून जाऊ नये, नाव न घेता संजय राऊतांची नाना पटोले यांच्यावर टीका। तर कोण शेफारलं यावर योग्य वेळी उत्तर देऊ, जागा वाटप व्यवस्थित झालं असतं तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, पटोलेंचं राऊतांना प्रत्युत्तर। अजितदादांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून भाजपला खडेबोल। नागपूरच्या शिवणगावमध्ये भीषण पाणी टंचाई, 8 दिवसातून एकदा टँकरने पाणी पुरवठा, नाशिक जिल्ह्यामधील 7 धरणांनी सुद्धा तळ गाठला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।